स्वतः शिकल्यानंतर शाखा आपण चालू करू असं कधी वाटलं आणि मग तुम्ही नक्की केलं काय? शाखा चालू केली म्हणजे नक्की तुम्ही काय करता त्या शाखेमध्ये? बरेच वेळेला मी कराटे वगैरे पण सुरुवातीला थोडंसं शिकलो. त्यावेळेस मला तिथं काही गोष्टींचा अभाव दिसला. बरं. की तिथं देव, देश आणि धर्मासाठी कोणतीही गोष्ट केली जात नाही तसं पाहिलं. म्हणजे प्रामुख्याने ज्या ज्या काही शाखांमध्ये गेलो तिथं कुठंच दिसलं नाही मला असं किंवा मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, राष्ट्रदेवो भव हे कुठं दिसलं नाही. आणि त्याच वेळेस माझ्या मनामध्ये आलं की अरे असं झालं पाहिजे बरोबर. कुठंतरी. आणि त्याच वेळेस वाटायचं की हे जास्तीत जास्त मुलांनी शिकलं गेलं पाहिजे. मग त्यावेळेस कुठंतरी राष्ट्रवीर संघाची स्थापना करावी असं माझ्या मनामध्ये आलं. आणि ते पण माझ्या गुरूंना मी विचारलं की गुरुजी असा असा विषय करतोय मी. गुरुजींनी मला परमिशन दिली आणि त्यानंतर मी या राष्ट्रीय संघाच्या प्रवासाला सुरुवात केली. पहिली शाखा कुठं चालू केली? पहिली शाखा जी सुरू झाली आपली ती सासवडमध्ये झाली. सासवड हां, म्हणजे बारामतीच्या जवळ. हां, सुरुवात झाली बारामतीला, हां. पण राष्ट्रवीर संघ स्थापन झाल्यानंतर पहिली शाखेची सुरुवात झाली सासवडमध्ये. त्यावेळेस मी सासवडमध्येच राहायचो. ज्या ठिकाणी राहायचो त्या ठिकाणी शाखा सुरू व्हायची. मला पण सराव करायला लागायचा आणि त्याच्यामुळं मग मी विचार करायचो की ज्या ठिकाणी आपण थांबू त्या ठिकाणी आपण वर्ग सुरू करायचा. आणि वर्ग सुरू झाल्यानंतर मग तिथल्या शिक्षकांना मुलं तयार करायची आणि मुलं तयार झाल्यानंतर त्यांच्या हातामध्ये ते सोपवायचं आणि ज्यावेळेस आपण कुठं बाहेर जाणार आहे तर त्या ठिकाणी आपण बरोबर त्या पहिल्या शाखेमध्ये पहिली बॅच जी म्हणूया आपण त्याच्यात किती विद्यार्थी होते तुमचे? पहिली बॅच जी होती सुरुवातीला जास्त लोकांना माहित नव्हती. एक 7-8 जण आले होते. 7-8 जण आले. 7-8 जण आले. ज्यावेळेस वर्ग सुरू केला त्यानंतर कळालं की अरे की खूप छान आहे वर्ग हा. इथं काय होतं, इथं संस्कार पण शिकवले जातात. बरोबर. इथं खेळ पण घेतले जातात. इथं मनोरंजन असतं. म्हणजे तुम्ही युद्धकलेच्या व्यतिरिक्त या पण सगळ्या संस्काराच्या पण गोष्टी त्याच्यामध्ये तुम्ही कव्हर करता. राष्ट्रवीर संघाचं जे काय म्हणतो टॅगलाईन जे आहे खालचे की युद्धकला प्रशिक्षण आणि संस्कृती संवर्धन या 2 गोष्टीवरती राष्ट्रवीर संघ काम करतात.